या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या विधानाची जाणीव करून देणारा मकर संक्रांतीचा सण तोंडावर आला आहे. रूढी आणि परंपरा याची सांगड घालत येणाऱ्या सणासाठी पूजल्या जाणाऱ्या सुगड्या बनवण्याच्या कामामध्ये कुंभार बांधव मग्न झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावात सुगड्या बनवण्याच्या कामाला वेग आलाय. ग्रामीण व शहरी भागात परंपरागत सण साजरे केले जातात. संक्रांतीचा सण हा काही दिवसांवर आला आहे. या सणासाठी मातीच्या सुगड्या पूजन करण्याची फार प्राचीन परंपरा आहे. सध्या प्लास्टिकचा जमाना असला तरी मातीच्या वस्तूचे मूल्य कमी झालेले नाही. त्यामुळे संक्रांतीच्या सणाला सुगड्या पूजनाची परंपरा आजही कायम आहे. आजही शहरी व ग्रामीण भागात या सुगड्या पूजण्याची परंपरा कायम आहे. सध्या या सुगड्या बनवण्यामध्ये कुंभार समाज मग्न झाला आहे. आज तालुक्यामध्ये विविध भागामध्ये या सुगड्या बनवल्या जात आहेत. काही ग्रामीण भागात या सुगड्या धान्याच्या स्वरूपात खरेदी केल्या जातात. सुगडीच्या आकारानुसार दर आकारले जातात, तर शहरी भागात या सुगड्या पैशाच्या स्वरूपात घेतल्या जातात. 20 रुपयापासून 70 रुपयापर्यंत दर घेतले जातात. जिल्ह्यातील अनेक गावात कुंभार बांधव हा परंपरागत सुगड्या बनवण्याचा व्यवसाय तग धरून आहे. या व्यवसायासाठी लागणारी माती दुर्मिळ आहे, तरी हे बांधव या अडचणीवर मात करत हा व्यवसाय चालवत आहेत. पन्हाळा तालुक्यात नेबापूर, सावर्डे, काखे, सातवे, मोहरे, सरूड, खुपिरे, कोडोली आदी गावात ही परंपरागत व्यवसाय करणारी कुटुंबे कार्यरत आहेत.